सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संपन्न सामग्री समगाणं तपो सुखो याचा अर्थ सुखदायक आहे बुद्धांचा जन्म, सुखदायक आहे सद्धम्माचा उपदेश, सुखदायक आहे संघातील एकता आणि सुखदायक आहे एकत्र होऊन तप करणे. बुद्ध वग्गोमधील हे 194 धम्मपद आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला. ते महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्ध यांना मी विनम्र अभिवादन करतो. महाकारुणिक तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघाला सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्या कर्तृत्वामुळे आमच्या जीवनाला मानवाचे खरे मोल प्राप्त झाले. असे आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या पावन पवित्र भाद्रपद पौर्णिमेच्या मंगल समयी या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व प्रिय आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका यांना मी या पावन पवित्र उपोषद दिनानिमित्त तथागतांच्या चरणी मंगल मैत्रीची मनोकामना व्यक्त करतो. या धम्मदेशनेचा आवाज जिथपर्यंत पोहोचत असेल, जे जे श्रद्धा संपन्न उपासक या धम्मदेशनेला श्रवण करत असतील, त्या सर्वांसाठी मी तथागतांच्या चरणी मंगल मैत्रीची कामना करतो. हा उपोषद दिन सर्वांना आनंददायी, मंगलदायी, आरोग्यदायी, सुखसंपन्नतेने जावो अशी तथागतांच्या चरणी मंगल मैत्रीची कामना करतो. वर्षावासाला 2 माह पूर्ण होत आहेत. या द्विमाह वर्षावास समापनाला सर्वांनी भिक्खू आणि भिक्खुनींच्या प्रती आदर सन्मान ठेवून या भाद्रपद पौर्णिमेचे आर्य उपोषद व्रत संपन्न करायचे आहे. कारण भाद्रपद पौर्णिमा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण आहे. या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या जीवनात खूप महत्त्वाचे प्रसंग घडलेले आहेत आणि त्या प्रसंगाला अनुसरूनच आजच्या या धम्मदेशनेला आरंभ करतो.
सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना मी विनम्रपणे निवेदन करतो की ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करा, कारण या भाद्रपद पौर्णिमेला महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात जे जे प्रसंग घडलेले आहेत ते संपूर्ण प्रसंग या धम्मदेशनेच्या माध्यमातून सर्वांना श्रवण करायचे आहे। भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत पोठ्ठपादो मासो असे म्हणतात। भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सण सुद्धा आहे। या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो। आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण पूजनीय भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिकांना देत असतात। धम्मा रामो धम्मरतो धम्मं अनु विचिंतय्यं धम्मं अनुसरं भिक्खू सद्दमानं परिहायति। हे 364 धम्मपद आहे। याचा अर्थ आहे धम्मामध्ये रममान असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माप्रमाणे वागणारा भिक्खू सद्धम्मापासून दूर जात नाही। वर्षावासाचा आरंभ आषाढी पौर्णिमेपासून होतो आणि समापन अश्विन पौर्णिमेस होते। या 4 पौर्णिमांमध्ये भाद्रपद पौर्णिमा ही तिसरी पौर्णिमा आहे। या वर्षावासाच्या काळात भिक्खुगण एका स्थानात राहून भ्रमण स्थगित करीत असतात। या काळात ते बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचे विचारावर चिंतन मनन करीत असतात। धम्माची शिकवण श्रद्धावान उपासक उपासिकांना दिली जाते। यावेळी त्यांच्या भोजनाची व्यवस्था उपासकांनी करायची असते। या मागची पार्श्वभूमी अशी की महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध राजगृह येथील वेळूवनात राहत होते। त्या काळी भगवंतांनी वर्षावास काळात भिक्खूंनी एका ठिकाणी राहावे असा नियम केला होता। भिक्खू हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात धम्म देशना करीत फिरत असत, परंतु भिक्खूंच्या या कृत्यावर लोक टीका करीत असत। पावसाळ्यात हे भिक्खू इकडे तिकडे हिंडून ओले गवत तुडवितात, त्या योगे बारीक सारीक प्राण्यांचा नाश होतो असे ते म्हणू लागले। ही गोष्ट जेव्हा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना समजली तेव्हा भिक्खूंनी वर्षावास काळी एकाच ठिकाणी राहावे असा त्यांनी नियम केला। कोणत्या दिवशी वर्षावासाला सुरुवात व्हावी अशी भिक्खूंना शंका आली तेव्हा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी या संबंधी उपदेश दिला। वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर भिक्खूंनी 4 महिने एका ठिकाणी राहिले पाहिजे, पण त्याला काही अपवाद आहेत। एखादा श्रद्धापूर्वक उपासक किंवा उपासिका काही दान धर्म करत असतील, काही दान करीत असतील तर 7 दिवसाच्या मुदतीने आमंत्रणावरून तिकडे जावे। भिक्खू भिक्खुनी आई बाप वगैरे आजारी असतील तर 7 दिवसांच्या मुदतीने त्यास भेटण्यात जावे। वर्षाकाल संपल्यानंतर महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या दर्शनास जाण्याची भिक्खूंची वही वाट असे। त्याप्रमाणे हे भिक्खूही श्रावस्ती येथे भगवंताच्या दर्शनाला येत। आपल्या भेटीला आलेल्या भिक्खूंना कुशल समाचार विचारावा असा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा परिपाठ होता। भगवंताने कुशल समाचार विचारल्यावर भिक्खूंनी आपण मोठ्या आनंदाने वर्षाकाल घालविला असे उत्तर दिले। म्हणून महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्या भिक्खूंना म्हणाले, तुम्ही सामग्रीने आणि आनंदाने वर्षाकाल कसा घालविला ते सांगा। त्यावेळी त्या भिक्खूंनी आपण परस्परांशी न बोलण्याचा नियम करून कसे वागलो हे सर्व भगवंताला सांगितले।
भगवंताच्या मते माझ्यावर अनुकंपा करून संघाचे जे दोष मला दाखवावे, मला ते पटल्यास त्याचे यथायोग्य प्रायचित्त करीन असे त्यांनी त्रिवार म्हणावे. जे भिक्खू तरुण असतील त्यांनी आयुष्यमान संघ असे म्हणण्याऐवजी भदंत संघ असे म्हणावे. त्यावेळी कोणी कोणाचे दोष दाखवून दिल्यास ते त्याने सरळपणे स्वीकारावे व संघाची माफी मागावी. ह्याप्रमाणे वर्षा काळात संघात ऐक्य स्थापन करण्यात यावे. वर्षावासांच्या 4 महिन्याच्या काळात भिक्खू आंतरिक शुद्धी आणि मनोविकाराचा कसून प्रयत्न करतात. भिक्खूंकडून ज्या आदर्श आचरणाची अपेक्षा आहे त्या आचरणाचे नियम आर्यवंश सूत्रात आले आहेत. भिक्खूंच्या जीवनाचे 4 महत्वाचे पैलू आहेत. प्रथम आहे त्याला जी वस्त्रे म्हणजे चिवर दिली जातात त्यात त्यांनी समाधान असायला हवे. त्याने स्वतःला खूप उच्च असल्याचे भासवू नये किंवा इतरांचा द्वेषही करू नये. साधी राहणी, साधे भोजन, आसक्तीविहीन दिनचर्या असावी. शरीर रक्षणापुरती आवश्यक तरतूद करण्याची त्याला मुभा असावी. अशी मानसिकता असलेला भिक्खू साधनेत त्वरेने प्रगती करतो. निश्चितच असे सद्गुण असलेला भिक्खू साधारण जनांसाठी बलप्रद आणि प्रेरणादायक ठरतो. यथा आगारं दुच्छन्दं वृद्धीनं समति विज्झन्ति एवं अभावितं चित्तं रागो न समति विज्झन्ति. हे धम्मपदातील 13वे पद आहे. घराचे छत योग्य नसेल तर ज्याप्रमाणे तिथे वृष्टी प्रवेश करते त्याप्रमाणे जर संयमाचा अभ्यास नसेल तर मनामध्ये राग प्रविष्ट होतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्त केल्यानंतर धम्म प्रचाराच्या कालावधीत सतत 45 वर्षे पायी प्रवास करून पवित्र असा धम्म जगात दिला. एकदा महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथे राहत असताना कोसल राजा प्रसंजित त्यांना भेटीसाठी आला. राजा भगवंतांशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले. हे वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजा म्हणाला, राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे. परिस्थिती ओळखून महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील, मोठे राज्य करील. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशात मार्गदाता होईल. अशा प्रकारे राजा प्रसंजिताने भगवान बुद्धांकडून हा थोर उपदेश ऐकला. भाद्रपद पौर्णिमेतील ही एक अजून खूप महत्वाची घटना म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध राजगृह येथे राहत असताना राजा शुद्धोधनास आपल्या मुलाला भेटण्याची तीव्र इच्छा झाली असता कालुदाईन यास तथागतांकडे पाठविले. त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह कपिलवस्तू येथे आले. राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाकडे पाहिले. त्यांचे सौंदर्य, गांभीर्य, तेज पाहून ते थक्क झाले. तथागतांनी माता पित्यास धम्मदेशना दिली आणि यशोधरेस भेटण्यास गेले. तिने
तथागतांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा हक्क मागण्यास पाठविले असता तथागतांनी राहुलला धम्मदेशना देऊन धम्माचा वारसा देऊन याच पौर्णिमेला आपल्या संघात सामील केले। भाद्रपद पौर्णिमा ही खूप महत्त्वपूर्ण आहे। भारतामध्ये अनेक स्थळी, भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये भाद्रपद पौर्णिमेला इतके महत्त्व आहे की या दिवशी तथागतांच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग घडलेले आहेत त्या प्रसंगांना स्मरण करून त्याचप्रमाणे ती जी तथागतांची संस्कृती होती त्या धम्म संस्कृतीला अनुसरून श्रद्धा संपन्न उपासक उपासिका परिपूर्णतेने आचरण करतात। आर्य उपोषण ठेवतातच, आर्य उपोषण व्रताचे पालन करतातच, पण त्यासोबत बौद्ध साहित्यामध्ये जे जे काही या भाद्रपद पौर्णिमेच्या दिनी घडलेले आहे त्याचे स्मरण म्हणून सुद्धा लोक तो पर्व आजही साजरा करतात। बौद्ध साहित्याचे वाचन करीत असताना असे साहित्य काही वाचनात आले की याच भाद्रपद पौर्णिमे दिनी भिक्खू संघांमध्ये फुटाफूट निर्माण झाली होती। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांजवळ दोन्ही गटाचे भिक्षू गेल्यानंतर तथागतांनी त्यांना धम्म समजून सांगितला आणि तरीही त्यांच्यामधील ताण तणाव हा कमी झाला नाही। म्हणून याच भाद्रपद पौर्णिमेच्या दिनी तथागत अरण्यामध्ये एका वृक्षाखाली जाऊन एका वृक्षाच्या बुंध्याजवळ बसून ध्यान साधनेत रममान झाले। त्या ठिकाणी त्यांच्या सेवेमध्ये काही वन्य प्राणी, माकड, हत्ती आणि असे दुसरे प्राणी सुद्धा महाकारुणिक तथागतांची मंगल मैत्री आणि करुणा इतकी महान होती की मूक प्राणी सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करायला लागले। तथागतांना त्या झाडाखाली चारिका नसताना, भोजनाची व्यवस्था नसताना काही वन्य प्राण्यांच्या हे निदर्शनात आले आणि त्यावेळी माकडांनी झाडावरचे मध काढून तथागतांना ते मधाचे पोळ दान दिले। ती हीच भाद्रपद पौर्णिमा आहे। हत्तींनी जंगलातील फळे गोळा करून आणून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना दान दिली। ती हीच भाद्रपद पौर्णिमा आहे। म्हणून या स्मरणार्थ श्रद्धावान उपासक उपासिका जगभरामध्ये थेरवादा बुद्धिस्ट जे आहेत असे श्रद्धावान उपासक उपासिका भिक्खूंना आजच्या दिनी मधु दान करतात, फळे दान करतात। ही ती परंपरा आहे जी बौद्ध साहित्यामध्ये लिहून ठेवलेली आहे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना स्मरण करून लोक आजच्या दिनी हे दान भिक्खू संघाला देतात, भिक्खुनी संघाला देतात आणि या पावन पवित्र दिलेल्या दानाने त्यांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते। कारण दानामध्ये खूप मोठी शक्ती आहे। जी व्यक्ती मनापासून, अगदी मनापासून चांगल्या प्रकारचे दान कुणालाही दान देते तेव्हा त्याचे दुःख नष्ट होते। दुःख केव्हा नष्ट होते? समाधान उत्पन्न झाल्यानंतर। कोणीही श्रद्धापूर्वक जो दान देतो त्याला एवढे मोठे समाधान लाभते की मी खरंच खूप चांगले कार्य केले, मी कुणाला तरी दान दिले। त्याच्या मनामध्ये सुख उत्पन्न होते, आनंद उत्पन्न होतो आणि
त्या आनंदामुळेच त्याला उत्तम आरोग्य लाभते आणि उत्तम आरोग्य लाभल्यामुळे त्याचे आयुष्य सुद्धा वाढते. जे लोक दान करतात त्या लोकांना असीम सुखाची प्राप्ती होते. या पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. भगवंतांचा प्रसेनजित राजास उपदेश. तथागत म्हणतात, यो वे उपंतिंतं कोधं रथ भंतम धारये तमहं सारिथं ब्रुह्मिं रश्मिगाहो इतरो जनो. जो आलेल्या क्रोधाला भटकलेल्या रथाप्रमाणे थोपवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. इतर माणसे नुसती लगाम धरणारीच आहेत. कौशल देशाचा राजा प्रसेनजित यास महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध जेतवन विहारात असल्याचे कळले. तो राजेशाही इत्मामासह जेतवन विहारात गेला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना हात जोडून वंदन करीत म्हणाला, हे तथागत, माझे हे शूद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे. कारण आपल्यासारख्या सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती व संकटे कशी ओढवतील. राजा प्रसेनजित यांच्या विनंतीनुसार महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी थोडक्यात धम्म समजावून सांगितला. महाराजांनी तो नीटपणे ऐकावा व आत्मसात करावा असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध म्हटले. तथागतांनी राजा प्रसेनजिताला अनमोल उपदेश दिला. तथागत राजा प्रसेनजितास म्हणतास, हे राजन, आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचाराचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडून स्वतः उच्चपदी चढू नका. दुखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंड पूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचाराच्या नियमाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानीच समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयश होय. कम्म वासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखा धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या हातून दुष्कर्मे होऊ नये म्हणून आपले विचार तपासून पहा. कारण आपण जे पेरतो ते आपणाला मिळते. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून
आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूच्या अर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका. तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर राजन तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांची ही अमृतवाणी प्रसेनजित राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. तथागतांना जेतवन विहार दानार्पण केले तेव्हा त्यांनी आपला 14वा वर्षावास जेतवनातच व्यतीत केला होता. तथागतांचा तो श्रावस्तीमधील आणि जेतवनातील पहिलाच वर्षावास होता. त्यानंतर पुढे आनंद तथागतांच्या स्थायी सहाय्यक झाला तेव्हा तथागतांनी या जेतवनात व इतरत्र ठिकाणी 21व्या वर्षावासापासून तर 44व्या वर्षावासापर्यंत सतत 19 वर्षावास व्यतीत केले होते. 6 वर्षावास शेजारच्या पूर्वोद्यान विहारात घालविले होते. म्हणजे इसवी सन पूर्व 514 मध्ये 1 आणि इसवी सन पूर्व 507 ते इसवी सन पूर्व 484 या कालावधीत 24 असे एकूण 25 वर्षावास श्रावस्तीमध्ये व्यतीत केले होते. आपल्या बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमा ज्ञान, शुद्धता आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जाते. जे महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रम, उत्सव आणि आध्यात्मिक प्रतिबिंब दर्शवते. ते ज्ञान, बुद्धांची उपस्थिती आणि ज्ञान प्राप्तीच्या संभाव्यतेचे रूपक म्हणून काम करते. बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहत असतो. चंद्राचा आकार पूर्ण वाटोळा असतो आणि त्याचा प्रकाशही आपणाला सुखावत असतो. त्याचप्रमाणे सागराला भरती येते. भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप म्हणजे पाण्याचा, तेज, वायू आणि पृथ्वीचा संबंध येणे. त्याचप्रमाणे ज्या धातूंचे आपले शरीर बनले आहे त्यामध्ये हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा यामध्ये अंतर्भाव होतो. या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे व उपोषित व्रताच्या आचरणाने मानवाला तसेच नैतिक व्यवस्थेला खूपच फायदा होतो. मानवाने कुशल कर्म केले तर मानवाला कुशल फळ प्राप्त होते. तसेच ते कुशल फळ मिळवण्यासाठी नैतिक व्यवस्था ही कुशल असावी लागते. कर्म हे नैतिक व्यवस्था राखतात तर कर्म हे मानवाकडून केली जात असल्याने प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या मानवावरच हा भार सोपविला गेला आहे. तेव्हा मानव हाच केंद्रबिंदू असल्याने मानवाने कुशल कर्म केले तर मानवता सुखी होईल. त्यासाठी बौद्ध धम्मातील मध्यम मार्गाने धम्म आचरण करणे तितकेच गरजेचे आहे. पौर्णिमेच्या दिवशी त्रिरत्नवंदना, त्रिशरण, पंचशील इत्यादी ग्रहण केले जाते. आर्य उपोषित व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्ध विहारात जाऊन
तथागतांना अगरबत्ती मेणबत्ती लावून पुष्प अर्पण करून पंचांग प्रणाम केला जातो। बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथांचे वाचन केले जाते। पूजनीय भिक्खूंकडून धम्मदेशना ग्रहण करून त्यांना भोजनदान, त्यांच्या आवश्यक वस्तूंचे दान, शक्य झाल्यास चिवरदान करावे, ते पवित्र मानले जाते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणीमधील धम्म जीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेचाच दिवस कारणीभूत असल्याने धम्म जीवनात आदरणीय श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिकांना पौर्णिमेचे महत्त्व अपरंपार आहे आणि अपूर्व असेच आहे। पौर्णिमा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्र पक्षीय 15वा दिवस। या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो। पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे। सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे। पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतो, परंतु शांत व आल्हाददायकही असतो। चंद्र प्रकाशाने शरीराला दाह होत नाही, उलट तो सुखकारक असतो व मन उल्लासित करणारा असतो। पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रसंगांचा इतिहास आहे। तो म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवनचरित्र होय। पौर्णिमेचे महत्त्व निसर्ग निर्मित वातावरणामुळे सिद्ध होते। हवा गतिमान होते। सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत 36 तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो। त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उबदार उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणी मात्राला पोषक असते। पृथ्वी, आप, तेज व वायू या निसर्गांच्या घटकांचा लाभ प्राणी मात्राला उपकारक असल्याने प्रज्ञावंत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आम्हास लाभले आहेत। तथागतांचा जन्म, गृहत्याग, तपश्चर्या, ध्यान साधना, ज्ञानप्राप्ती, धम्म प्रचार प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच आपल्या बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला अत्यंत पवित्र महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते। आजच्या या वर्षावासातील भाद्रपद पौर्णिमेच्या मंगल दिनी सर्वांनी आर्य उपोषक व्रताचे तंतोतंत पालन करायचे आहे। मी माझ्या बुद्ध शासन या धार्मिक चॅनेलवरील सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना विनम्रपणे निवेदन करतो की आपल्या जीवनामध्ये एक क्षण नव्हे, क्षण प्रतिक्षण खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद हा जीवनामध्ये ग्रहण करायचा आहे। प्रत्येक क्षणाचे सुख हे आपल्या पदरी पाडून घ्यायचे आहे। जीवनाचे मोल समजायचे आहे। महाकारुणिक तथागतांचा धम्म हा मनुष्याला नेहमी चेतना देणारा आहे, चैतन्य देणारा आहे, दुःख दूर करणारा आहे, जीवनामध्ये खरे सुख प्राप्त करून देणारा आहे। त्यामुळे सर्वांनी तथागतांच्या धम्माला जाणून घेणे आणि त्या धम्माचे अनुसरण करणे हे खूप गरजेचे आहे। आपल्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील त्यांची चांगली सेवा करावी,
लहान बालक असतील त्यांच्यावर बुद्ध धम्माचे संस्कार प्रतिबिंबित करा, कारण त्यांना लहानपणापासूनच जर बुद्ध धम्माचे संस्कार दिले आणि त्यांना जर धम्म कळला तर ते संपूर्ण जीवन सुखी राहतील. धम्माचा मार्ग हा सुखकर आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी जो हा पावन पवित्र अनमोल असा धम्म दिलेला आहे, या धम्माचे जे जे श्रद्धावान उपासक उपासिका धम्म बालक बालिका आचरण करतील, निश्चित रूपाने ते खऱ्या सुखाचे धनी होतील. सर्वांनी आपल्या आर्योपसत्वाचे तंतोतंत पालन करावे आणि वृद्ध भिक्षू असतील भिक्षुणी असतील बुद्ध विहारामध्ये जाऊन त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहेत त्या वस्तूंची काळजी घेणे हे उपासकांचेच कर्तव्य आहे. श्रद्धावान उपासक नेहमीच दानामध्ये पुढे असतात. माझे जेवढेही श्रद्धावान उपासक आहेत हे मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही, कारण त्यांना जाणीव आहे की एक भिक्षू केवळ उपासकांच्या आधारावरच आपली दिनचर्या आणि आपले जीवन व्यतीत करतो. त्यामुळे श्रद्धावान उपासक उपासिका त्या भिक्खूंसाठी काहीच कमी पडू देत नाही. आणि हे तथागतांचे वरदान सुद्धा आहे. जे जे भिक्खू आणि भिक्खुणी 227 शिलाचे आचरण करून समाजामध्ये जेव्हा उभे राहतात तेव्हा समाज निश्चित रूपाने त्यांच्या सेवेसाठी तत्पर असतो. तेव्हा श्रद्धावान उपासकांना या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी माझी खूप खूप मंगल मैत्री प्रदान करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो अशी तथागतांच्या चरणी मंगल मैत्री करतो. भवतु सब्ब मंगलम्. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.